धाराशिवमध्ये भाजीपाला व्यावसायिकाची फसवणूक प्रकरण 6 व्यापाऱ्यांना आता दंड ठोठावण्यात आलेला आहे। माफीनामा आता लिहून घेतलेला आहे। आडते एजंटकडून शेतकऱ्यांना डुप्लिकेट पावत्या दिल्याची बाब उघड झाली। संबंधित एजंटवर आता कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। 40 वर्षापासून व्यापार करतो आम्ही। इथं मार्केट कमिटीचा नियम आहे 6% कमिशन 1% शेअर्स 60%। इथं 10% घेण्यात येत आहे। ही लूट थांबवावी। माल अर्धानी मैकण्यात येतं, अर्धानी मग टाकण्यात येत आहे। 6% कमिशन करायला सगळ्याला बंधक असावा। काही व्यापाऱ्याकडून असे पांढऱ्या चिठ्ठ्या देऊन शेतकऱ्याकडून आडत नाही, व्यापाऱ्याकडून आडत आहे 7% आडत। तर ही 10% आडत व्यापाऱ्याकडून पांढऱ्या चिठ्ठ्या देऊन आणि शेतकऱ्याकडून पण पांढऱ्या पट्ट्या देऊन काही व्यापारी आडत घेत असेल ते दर्शनास आले। बाजार समितीने 4-5 जणांवर कारवाई करून 20,000 रुपये त्यांना फाईन बसविले आहे। आणि बाजार समितीने पुन्हा बॅनरबाजी करून माईक लावून शेतकऱ्यांना आवाहन करून समजा याच्यावर कंट्रोल आणलेला आहे। आणि शेतकऱ्यांना अजून मी माझं आव्हान आहे की बाजार समितीची लाल पावती, शिक्का मारलेली ऑथराईज केलेली पावती बघूनच आपली पट्टी घ्यावी, नसतात पट्टी स्वीकारू नये। आणि जर पांढरी चिठ्ठीवर जर दिलं तर बाजार समितीकडे येऊन तक्रार नोंद करावी, त्याचं निवारण केलं जाईल आणि त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळाला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।